नागपूरमधील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचं उद्या लोकार्पण केले जाणार आहे। पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या लोकार्पणासाठी हिरवा झेंडा दाखवतील। इतवारी, सिवनी, डोंगरगड, चांदा किल्ला, आमगाव या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण असेल। नागपूर विभागातील इतवारी स्थानक आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन म्हणून इतवारी स्थानकाची ओळख आहे, ज्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी म्हणजे उद्या नागपुरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शनचं डिजिटली लोकार्पण करणार आहे। आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। जवळपास 12,39,00,000 रुपये खर्च करून हे स्टेशन जे आहे ते पुनर्निर्मित करण्यात आलेलं आहे। भारत सरकारची जी महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजना आहे त्या अंतर्गत या स्टेशनचा कायापालट जो आहे तो करण्यात आलेला आहे। अत्याधुनिक पार्किंगची सुविधा या ठिकाणी आहेत, त्यासोबतच इतर ज्या सुविधा आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। आपण हे दृश्य त्यासोबतच याचं नामकरण सुद्धा झालेलं आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन चं लोकार्पण जे आहे ते उद्या म्हणजे 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली करणार आहे। आपण उद्या म्हणजे 22 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली लोकार्पण करणार आहे या जंक्शनचं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।